अजून तर उन्हाळ्याची सुरुवातच झालेली आहे आणि आताच पाणी पुरवठा खंडित, नागरिक त्रस्त अशी परिस्थिती बघायला मिळते। बातमी आहे नाशिक शहरातील इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी, एकता कॉलनी, चेतनानगर, कलानगर या परिसरात मागील 2 ते 3 दिवसांपासून कधी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो, तर काही ठिकाणी पाणी पुरवठाच होत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। विशेषतः महिलांची पाण्याकरता वणवण होताना दिसत आहे, त्यामुळे महिला वर्गात प्रचंड नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। सातपूर विभागातील शिवाजीनगर येथील जलशुद्धीकरण केंद्रातून निम्म्या शहराला पाणी पुरवठा केला जात असतानाही सातपूरकरांना मात्र नेहमी कृत्रिम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। या परिसरात मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग राहत असल्याने वेळेत पाणी न मिळाल्याने कामाचा खोळंबा होत असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे। काही इमारतींमधील रहिवासी पाण्याचे जार विकत घेत असल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान देखील होत आहे, असं स्थानिकांनी सांगितलं। या परिसरातील पाणी पुरवठा तात्काळ सुरळीत झाला नाही तर नागरिक आंदोलनाच्या तयारीत असल्याचं बघायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, 9 न्यूज महाराष्ट्र।